नमस्कार. आज मी बनवणार आहे एक खास, पारंपरिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी रेसिपी. ती म्हणजे हळदीचं लोणचं. ताजी कच्ची हळद, योग्य मसाले आणि अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेलं हे लोणचं चवीला तर छान लागतंच, पण शरीरासाठीही खूप गुणकारी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम कच्ची हळद, 2 चमचे हिंग, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मेथीदाणे, 2 चमचे मीठ, 2 मोठ्या लिंबांचा रस, 4 ते 5 चमचे मोहरी, 7 ते 8 हिरवी मिरची, 100 ग्रॅम आलं आणि फोडणीसाठी 100 ग्रॅम तेल. हळद, आलं आणि मिरची मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यानं पुसून घेतलेली आहे. लोणचं बनवताना पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही. त्यामुळे आपण सुरी, चॉपिंग बोर्ड अगोदरच स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचं. आता मी घेतलं आहे आलं आणि या आल्याची मी काढत आहे साल. साल काढण्यासाठी मी पोटॅटो पिलरचा वापर करत आहे. तुम्ही पोटॅटो पिलरचा वापर करू शकता किंवा सुरीच्या साहाय्यानेही आल्याची साल तुम्ही काढू शकता. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते किंवा सोयीस्कर सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही आल्याची साल काढू शकता. इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनेही साल काढून दाखवलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व आल्याची साल काढून घेतली. आता या आल्याला मी कट करून घेणार आहे. त्यासाठी सुरुवातीला मी याचे पातळ बारीक काप केले. परत हे पातळ काप मी एकावर एक ठेवून त्याचे उभे काप करत आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व अद्रकाचे कटिंग करायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व अद्रकाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. हे पहा, साल काढण्यासाठी आता मी घेतली आहे ताजी कच्ची हळद. अशा प्रकारची कच्ची हळद आपल्याला हिवाळ्यामध्ये बाजारात मिळते. हळदीची साल ही पातळ असते, त्यामुळे सुरीच्या साहाय्याने ते पटकन निघते. सुरीऐवजी तुम्ही पोटॅटो पिलरचाही वापर करू शकता. हळदीच्या कडा जर खराब असतील तर त्याही आपण कट करून टाकायच्या. याची साल काढताना हळदीचा खूप छान वास येतो. हे पहा, अशा प्रकारे हळदीने हात पिवळे होतात. अशा प्रकारे मी हळदीची पूर्ण साल काढून घेतली. आता मी याचे छोटे छोटे काप करणार आहे. अशा प्रकारे मी सुरुवातीला हळदीचे छोटे छोटे पातळ काप करून घेत आहे. त्यानंतर हे काप मी एकावर एक ठेवून याला उभे काट मारून मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तुम्ही अद्रक आणि आल्याचे काप करण्याऐवजी त्याला मोठ्या साईजच्या खिसणीने खिसूनही घेऊ शकता. हळदीचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. हळद शरीरातील सूज कमी करते, रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना सुंदर दिसायचं असतं. त्यासाठी ही हळद आपली त्वचा तेजस्वी आणि निरोगी ठेवायला मदत करते. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व हळदीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. आता मी मिरचीचे छोटे छोटे काप करून घेत आहे. लोणचं बनवताना आलं, हळद आणि मिरची ताजीच वापरायची, त्यामुळे लोणचं वर्षभर टिकतं. आता मिरची कट करून झाली आहे. आता मी बनवणार आहे लोणच्याचा मसाला. त्यासाठी मी गॅस पेटवून त्यावर ठेवला पॅन. पॅन थोडा गरम झाला की त्यामध्ये मी घातली आहे मोहरी. गॅसची फ्लेम लो ठेवून याला व्यवस्थित हलवायचे. अर्ध्या ते 1 मिनिटात मोहरी तडतडू लागते. या स्टेजला मोहरी भाजली असे समजायचे. हे पहा, मोहरी छान तडतडू लागली आहे. आता मी गॅस बंद करत आहे. मोहरी खूप पटकन भाजली जाते, तिला अजिबात करपू द्यायची नाही. गॅस बंद केल्यावर पॅनमध्ये मी घातले आहे मेथीदाणे. गरम पॅनमध्ये हे व्यवस्थित शेकले जातात. याला भाजून घ्यायचे नाही, नाहीतर याचा कडवटपणा लोणच्यात उतरू शकतो. म्हणून मेथी दाण्याला फक्त गरम पॅनमध्ये टाकून गरम करायचे. आता मी गॅसवर पातेलं ठेवून तेल गरम करून घेत आहे. तेल चांगलं तापू द्यायचं, यामुळे लोणचं जास्त दिवस टिकते. आता हे पहा, तेल छान गरम झाले आहे. याला मी थंड करण्यासाठी ठेवत आहे. तोपर्यंत मी लोणच्याचा मसाला मिक्सरवर बारीक करून घेत आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली मोहरी आणि मेथीदाणे घातले आहेत. याची मी मिक्सरवर रवाळ पावडर बनवत आहे. याला खूप फाईन बारीक करायचे नाही. मोहरीऐवजी तुम्ही मोहरीची डाळही वापरू शकता. हे पहा, मोहरी अशी थोडी दाणेदार राहिली की लोणच्याला खरी गावाकडची चव येते. आतापर्यंत आपण लोणचं बनवण्यासाठी तयारी केली. आता मी करणार आहे लोणचं मिक्स. त्यासाठी मी एक बाऊल घेतला आणि बाऊलमध्ये मी घातले आहे आपण बारीक केलेल्या हळदीचे काप, आल्याचे काप, हिरव्या मिरचीचे तुकडे, हिंग, मीठ, लाल तिखट, मिक्सरवर बारीक केलेला मसाला
आणि लिंबाचा रस याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून यामध्ये आपण घातलेल्या सर्व जिन्सा एकजीव होतील. हे फक्त लोणचं नाही, तर हे आहे औषधी गुणांचा खजिना. हळद आणि आलं दोन्हीही नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहेत. या दोघांना सर्दी, खोकला, घशाचा त्रास यावर घरगुती उपाय म्हणून ओळखलं जातं. हे मिश्रण आता व्यवस्थित एकजीव झालेले आहे. आता यामध्ये मी घालत आहे आपण गरम करून थंड करण्यासाठी ठेवलेले तेल. हे तेल पूर्णपणे थंड करून मगच यात घालायचे. गरम तेल यात अजिबात घालायचे नाही, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. आणि मी हे तेल मोहरीचे घेतले आहे. लोणचं बनवताना शक्यतो तेल मोहरीचेच वापरायचे. जर नसेल तर शेंगदाण्याचे वापरले तरी चालते. मोहरीच्या तेलात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे लोणचं बनवताना शक्यतो मोहरीचं तेल वापरावं. हे पहा, आता आपलं हळदीचं लोणचं छान तयार झालेलं आहे. सगळे मसाले हळदीला व्यवस्थित लागलेले दिसत आहेत. आता येथील लोणचं कसे साठवून ठेवायचे याची बारी. त्यासाठी लोणचं भरताना नेहमी स्वच्छ आणि कोरडी काचेची बरणी वापरावी, कारण ओलसरपणा असेल तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं. अशा प्रकारे मी सारं लोणचं काचेच्या बरणीत भरून झाकण घट्ट बंद करत आहे. हे लोणचं मुरण्यासाठी 8 ते 10 दिवस लागतात. अशा प्रकारे आपलं घरगुती हळदीचं लोणचं आहे तयार. हे लोणचं रोजच्या जेवणात थोडं घेतलं की चवही वाढते आणि आरोग्यालाही फायदा होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच खास रेसिपीसह. धन्यवाद.